भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी. शिरूरच्या तालुका कोर्टाचा निर्णय. खोक्या हा राजकारणाचा आणि जातीयवादाचा बळी. खोक्याच्या वकिलांचा आरोप, ढाकणे पितापुत्रांना मारहाणीचा आरोप खोटा असल्याचाही दावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत दमानी यांचा नवा आरोप. निलंबित पोलीस राजेश पाटील आणि सक्तीच्या रजेवरचे पोलीस प्रशांत महाजनांसोबत जिल्हा न्यायाधीशांची होळी. दमानी यांकडून फोटो शेअर. नाना पटोलेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना होळीच्या शुभेच्छांसह मुख्यमंत्रीपदाची ऑफर. भगवा रंग आवडेल त्यांनी सोबत यावं, शिंदेंचं उत्तर. तर नानांनी जनतेचा विश्वास जिंकावा, बावनकुळेंचा खोचक सल्ला. माझं काही खरं नाही म्हणणारे जयंत पाटील शरद पवारांसह एकत्र. बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये पाहणी. नाराज नाही पण बाहेर बोलायची चोरी झाली आहे, जयंत पाटलांची प्रतिक्रिया. होळीच्या दिवशी नेत्यांकडून राजकीय रंगांची उधळण. काहींचा रंग वरून भगवा आणि आतून हिरवा. रावसाहेब दानवेंचा उद्धव ठाकरेंना टोला. शिंदेंची पसंती भगव्याला तर आव्हाड म्हणतात तिरंगा हाच आमचा रंग. मशिदी झाकून होळी साजरी करण्याची देशावर वेळ आली. संजय राऊतांची टीका. देशभर तणाव पसरवून दंगली घडवण्याचा डाव असल्याचाही आरोप. राजकीय नेत्यांमध्येही धुळवडीचा उत्साह. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पत्नी आणि मुलीसह धुळवड साजरी. उपमुख्यमंत्री शिंदेंची मुलगा आणि नातवासह धुळवड. राज ठाकरेही कुटुंबासह रंगात रंगले. होळीच्या निमित्तानं मराठी कलाकारांचा कल्ला. धुळवड साजरी करत रंगांची उधळण. पुष्कर जोग, स्वप्नील बांदोडकर, स्वप्नील जोशीसह अनेक कलाकार सहभागी. इलेक्ट्रिक बस पुरवठ्याचं कंत्राट रद्द करण्याचा महामंडळाचा इशारा. बसेसची पूर्तता न झाल्यास कंत्राट रद्द करू. ईव्ही ट्रान्स कंपनीला पाठवलेलं पत्र मासाच्या हाती. बदलापूरच्या उल्हास नदीत बुडून 4 मुलांचा दुर्दैवी मृत्यू. धुळवडीनंतर रंग काढायला गेले असतानाची घटना. संपूर्ण परिसरात हळहळ. गाय आणि म्हशीच्या दूध दरात उद्यापासून 2 रुपयांनी वाढ. गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर. अष्टपैलू अक्षर पटेलकडे दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद. सातत्यपूर्ण कामगिरीचं फळ. के राहुल आणि ड्युप्लेसीला मागे टाकत अक्षरची बाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.